नमस्कार, कसे आहात? मस्तच असाल तर रात्रीचं मी जेवण बनवते आणि आज जेवणामध्ये बनवते वांग्याचं भरीत. एकदम सिंपल आहे आणि पटकन होतं. तर वेगळं मी डाळ भात वगैरे बनवत नाही, फक्त भात बनवते. दोघंच आहे म्हणून मी थोडं जेवण बनवते. संध्याकाळचं दिवाबत्ती लावून झालं आहे माझं आणि पाण्यात मी मीठ टाकते, खडा मीठ. वांगी कापल्यानंतर काळी होतात लगेच त्यासाठी. आणि नंतर शेवटी मी वांगी कापते, तोपर्यंत मी कांदा टमॅटो वगैरे काही लागतं ते मसाला सगळं ते तयार करून घेते. तर मी ते भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे आणि त्याच्यात सगळे मी मसाले टाकते, जे पण आपले रोजचे मसाले असतात. गरम मसाला, धने पावडर, जिरे पावडर, लाल तिखट, मीठ. जसं खोबऱ्याचं वाटण बनवतो आपण तसंच आहे हे पण, फक्त त्याच्यात मी शेंगदाणे टाकले आहेत. तर ते पण छान लागतं. आणि हे पण म्हटलं बऱ्याच दिवसापासून एखादी रेसिपी शेअर करावं तुमच्याशी, तर म्हटलं माझ्याकडे वांगी होती चांगली गावाकडून आणलेली, तर तेच म्हटलं त्याचं वांग्याचं भरीत दाखवावं तुम्हाला. आणि छान लागते, एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. एका साईडला मी भाजी करायला ठेवते आणि लगेच मग दुसऱ्या साईडला भाकरी बनवते. भात बनवून झाला आहे माझा आणि वांगी मी आत्ताच नाही कापत, लगेच काळी पडतात त्यासाठी. इथे मी स्टेनलेस स्टीलची ट्रॅपलाईची कढई घेतली आहे, तर त्याच्यात मी तेल टाकते आणि थोडंसं जिरं टाकते. मी जिरं बऱ्याच भाज्यांमध्ये टाकते, छान लागते भाजी त्याने पण. आणि कांदा टाकते, टमॅटो टाकते आणि आले लसणाची पेस्ट संपली होती, तर मी ते लसूण वगैरे सोलून ठेवलं आहे. पेस्ट बनवायची आहे, पण आता मी सध्या खलबत्त्यातच वाटून घेते. संध्याकाळी स्वयंपाक करताना मला एवढं फ्रेश वाटतं ना, गरम तर होतंच आहे, पण देवपूजा झाल्यानंतर मग संध्याकाळी थोडंसं थंड वाटतं. नाही तर दिवसभर एवढं ऊन असतं ना. रात्रीचा स्वयंपाक मी जरा लवकरच करायला घेते, 7, 7:15 किंवा 7:30पर्यंत करून घेते. माझी देवपूजा झाली संध्याकाळची, तर लगेच मी स्वयंपाकाला लागते. जेवढा लवकर स्वयंपाक होतो ना, तेवढंच मग किचन पण स्वच्छ होऊन जातं. उशिरा जर स्वयंपाक खूप केला ना, तर मग सगळा पसारा होतो आणि एकदा सगळं आवरावं लागतं. त्यासाठी मी स्वयंपाक जरा लवकरच करते. 8:15 8:30च्या दरम्यान होऊन जातो माझा स्वयंपाक. कधी एखाद्या वेळेसच उशीर होतो. आणि चिकू पण क्लासला वगैरे गेला असेल, तर तोही आल्यानंतर किंवा संदीप जर ऑफिसवरून आला, तर आम्ही लगेच जेवायला बसतो. कारण की रात्रीची भांडी सगळी घासून घ्यावी लागतात, तशीच मग किचनमध्ये ठेवू वाटत नाही. त्यासाठी थोडंसं लवकर स्वयंपाक करायला घेतलं ना, तर बाकीची जी कामं आहेत, जे आपली नाईट रुटीनमध्ये जे काही आहे, ते सगळं वेळेवर होऊन जातं. कढईमध्ये मी कांदा वगैरे टाकला आहे, थोडंसं भाजेपर्यंत मी वांगी कापून घेते. टमॅटो जर मी टाकले तेलामध्ये थोडं मीठ टाकून, तर ते छान शिजले जातील. तोपर्यंत मी हे सारण भरून घेते वांग्यांमध्ये. 4च मी वांगी घेतली आहे. ह्याला काटे खूप आहे, हाताला पण मला लागलं होतं मगाशी. तर मी थोडीफार शॉपिंग पण केली होती, तेही मला तुम्हाला दाखवायचं होतं. तर म्हटलं पहिले मी स्वयंपाक थोडंफार करून घेते. मी काही शॉपिंग केली तर मी आधी तर दाखवत नव्हती, पण मला एका ताईने कमेंट केली होती दाखवत जा शॉपिंग वगैरे. तेव्हापासून मी तुम्हाला थोडं फार काही घेतलं असेल तर मी दाखवते. मी काही शॉपिंग केलेले व्लॉग्स बघायला तुम्हाला आवडतील का, मला नक्की सांगा कमेंट्समध्ये. म्हणजे मी कधी कधी मग तुम्हाला शॉपिंग केली का दाखवत जाईल. वांगे मी कापून घेतले आहेत, वांगे सगळे चांगलेच होते. आणि आलं लसणाची पेस्ट मी खलबत्त्यात छान वाटून घेतली आहे. मी चॉपरमध्येच आलं लसणाची पेस्ट बनवून ठेवते, पण संपली का मी मात्र खलबत्त्यात वाटून घेते. रोज जर खलबत्त्यात वाटून जर आलं लसण टाकलं ना भाजीत, तर बराच वेळ जातो स्वयंपाकाला. त्यासाठी मी पेस्ट बनवूनच ठेवते. पण भाजीला चव खलबत्त्यात आलं लसणाची पेस्ट किंवा काही मसाला वगैरे असेल ना, ते खलबत्त्यात बनवलेलं छान लागतं. कढईमध्ये टमॅटो टाकले, थोडंसं मीठ टाकले आणि थोडा वेळ झाकून ठेवते. तोपर्यंत मी वांगी जी आहे त्याच्यात मसाला भरून घेते. आणि हे बघा, अशा प्रकारे मी मसाला थोडासा पातळ करून घेतला आहे. एकदम पातळ नाही केलं आहे, जास्त जर सैल केलं तर मग बाहेर निघून जाईल सगळं. आणि जर वांग्यात जरी नाही भरलं, डायरेक्ट कढईमध्ये पूर्ण मसाला टाकला आणि नंतर जरी वांगे टाकले तरी पण छान लागतं. पण मी असं भरून घेते. पण त्याच्या आधी मी वांगी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि नंतरच मग मी वांग्यात भरून घेते मसाला. आणि जो उरलेला मसाला आहे तर तो मी कढईमध्ये टाकून देते. गरम पाणी थोडंसं टाकून त्याच्यात जरा जास्तीचाच बनवते, म्हणजे वेगळं आपल्याला मसाले तेलामध्ये ॲड करायची गरज पडत नाही. लाल तिखट असेल किंवा मसाले असतील आपले गरम मसाले वगैरे, तर हाच मसाला एवढाच आता मी वापरते, वेगळा टाकत नाही आहे मी तेलात.
आणि याच्यात मी गरम पाणी टाकते. केटलमध्ये गरम पाणी करायला ठेवलं आहे. थंड पाणी कधीच नका टाकू. तुम्ही जर भाजी वगैरे बनवत असाल ना तर गरम पाणीच टाकत जावा. एखाद्या वेळेस टाकून देतो आपण चुकून किंवा कंटाळा आहे तो गरम पाणी करायचा. तर त्यासाठी मी केटल घेतलं होतं. त्याच वाटीमध्ये मी गरम पाणी टाकलं ज्यात मसाला केला होता. तर ते स्वच्छ धुवून घेते आणि तेच पाणी मग भाजीमध्ये टाकते. 2-3 मिनटासाठी मी उकळत ठेवते झाकून आणि नंतर मग वांगी टाकते. भाजी पण आता होत आली आहे आणि मी त्याला दुसऱ्या गॅसवर ठेवते. तोपर्यंत मी भाकऱ्या करून घेते. मला 2च भाकऱ्या बनवायच्या आहेत. भात पण आहे आणि 2च भाकऱ्या आणि थोडीशी मला भजी करायची. तर भजी मी नंतर करते जेवणाच्या आधी. गरम गरम भजी छान लागतात त्यासाठी. तर एका साईडला मी बघते भाजी पण आणि गरम पाण्याने मी भाकऱ्या करते ज्वारीच्या. त्याने चांगल्या भाकऱ्या होतात. मला तेवढ्या परफेक्ट येत नाही भाकऱ्या पण ठीकठाक करून घेते. आणि आता मी 2च भाकऱ्या बनवते त्यामुळे मी कणिक एकदाच मळून घेते. जर मला जास्त भाकऱ्या करायच्या असतील 4-5 वगैरे तर मी गरम पाणी असं टाकून मिक्स करून साईडला ठेवते आणि थोडं थोडं पीठ घेऊन एक भाकरीचं पीठ घेऊन मी कणिक मळून घेते आणि भाकऱ्या करते. पण 2च करायचे आहेत त्यामुळे मी दोन्ही भाकऱ्यांचं पीठ आत्ताच मळून घेतलं आहे. भजी करते म्हणून मी 2च भाकऱ्या करते, नाहीतर 3 केल्या असत्या. ज्वारीच्या पिठात आणि गव्हाच्या पिठात, नाचणीच्या पिठात म्हणा तर मी असं एक बाउल ठेवते ज्याच्यात मी सुकं पीठ काढून ठेवलेलं असतं आधीच. तेच मी भाकरीसाठी किंवा चपातीसाठी वापरते आणि तेच बाउल परत मी पिठाच्या डब्यात ठेवून देते. जर मी प्लेटमध्ये जर चाळून घेतलं ना तर मग ते पीठ उरलेलं डब्यात टाकावं लागतं. मग पीठमध्ये पाणी वगैरे एखादा थेंब पडला वगैरे तर मग खराब होऊन जाते. त्यासाठी मी असा एक वेगळा बाउलच ठेवला आहे. प्रत्येक डब्यामध्ये ठेवला आहे. आता मी भाकऱ्या बनवून घेते आणि थोडीफार भांडी आहेत ती घासून घेते. भजी मी नंतर बनवते. तुमच्याशी थोडं बोलते. तुम्हाला मी काय शॉपिंग केली तेही दाखवते आणि नंतर मग बनवते. एका साईडला मी भाजीला पण बघते. भाजी पण बारीक गॅसवर होत आली आहे आणि शेवटी मग मी त्याच्यात कोथिंबीर टाकते. भाजी छान शिजली आहे. बारीक गॅसवरती भाजी शिजू द्यायची. फुल गॅस नाही करायचा, नाहीतर मग चिटकून जाणार खाली सगळा जो मसाला आहे तो. तर मी आत्ता थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर टाकते आणि मस्त आपलं वांग्याचं भरीत झालं आहे आणि दिसते किती छान. त्याच्यात मी वेगळा मसाला वगैरे काहीच टाकला नाही आहे.
चण्याचं पीठ जेवढं होतं तेवढं मी घेतलं आहे. थोडंसंच होतं, म्हणजे 2 माणसाला होईल तेवढी भजी होतील याच्यात. तर त्याच्यात मी थोडंसं मीठ टाकते आणि थोडंसंच लाल तिखट टाकते आणि हळद. मिरचीची भजी करते त्यामुळे लाल तिखट मी कमी टाकते आणि बॅटर बनवून ठेवते. एकदम थोडंसं मी सोडा पण टाकते ह्याच्यामध्ये, त्याने भजी अशी छान फुगतात. नमस्कार, कसे आहात? मस्तच असाल तर. माझं जेवण बनवून झालंय, तुम्ही बघितलं. आणि मस्त वांग्याची भाजी बनवली मी, मस्त लागते आणि लवकर होतं. भजी करायची आहे तर मी थोडं फ्रेश होते आणि नंतर बनवते. आणि आम्ही दोघंच आहे, चिकू पण नाहीये, त्यासाठी मी डाळ भात नाही बनवला. वांग्याच्या भाजीसोबत आम्ही थोडं भात खाऊन घेतो, त्यामुळे सोपं होऊन जातं स्वयंपाक माझा. गरम होते आणि मी थोडीफार काही शॉपिंग केली होती तर म्हटलं तेच दाखवते तुम्हाला. फुटवेअर्स आणि पर्स घेतल्या होत्या. आता कालच मी संडेला घेतलं होतं, तर म्हटलं तुम्हाला दाखवावं. तर कसं वाटतं तुम्ही सांगा मला. आता कालच संडेला घेतली मी, तर ही अशी एक पर्स घेतली मी, मोठ्या साईज मध्ये आहे. कुठे बाहेर वगैरे गेलो तर ह्याच्यात एक पाण्याची बॉटल, टिफिन वगैरे असेल तर टिफिन पण छान बसते ह्याच्यात. एखादा ड्रेस वगैरे असेल तर तोही ह्याच्यात छान बसून जातो. तर त्यामुळे मी ही एक मोठ्या साईजची घेतली आहे. पर्स किंवा आपले फुटवेअर असतील किंवा वॉच असतील तर त्याचे कलेक्शन करायला खूप आवडतं. मी तुम्हालाही दाखवते. तर मी ही एक पर्स घेतली आहे, मोठ्या साईजची आहे. साईज वगैरे पण जेवढी मला हवी होती तेवढीच आहे. पाठी एक चेन दिली आहे आणि क्वालिटी पण आहे. आणि मी इथून लोकल शॉप वरूनच घेतली आहे, त्यामुळे लिंक वगैरे नाही माझ्याकडे. तर मी तुम्हाला जवळून पण दाखवते. पहिले मी तुम्हाला एक दाखवते आणि दुसरी ही घेतली आहे सिलिंग बॅग, ब्लॅक कलर मध्ये आहे. कोणत्याही ड्रेसवर चांगला दिसेल म्हणून मी हा कलर घेतला. माझ्याकडे ब्लॅक कलर नव्हता. पुढे आपल्याला इथे जवळपास कुठे जायचं असेल ना तर बऱ्या पडतात. मोबाईल आणि एक वॉलेट वगैरे याच्यात छान बसतं. तर ही एक घेतली मी. त्याचा कलर वगैरे पण छान आहे. ह्याला इथे बाहेर काय पाऊच वगैरे नाहीये. आणि ह्याला असा एक बेल्ट पण आहे जर वेगळा लावायचा असेल तर. आणि ह्याला अशी एक चेन पण दिली आहे, अशी. म्हणजे आपण हे चेन पण वापरू शकतो किंवा हे पाहिजे असेल पर्स सारखं हे पण लावू शकतो. आणि ह्याला पण दिलं आहे बेल्ट. मी दोनच फुटवेअर घेतलेत, मला आवडले होते तर मग हे दोनच घेतले. ही मोजडी घेतली मी. माझ्याकडे सेम अशा होत्या ज्या मी खूप घातल्या आणि खराब झाल्या. तर या अशा मोजड्या मला खूप आवडतात, त्यामुळे मी ही सेम घेतली. जशी होती माझ्याकडे तशीच, तिथे मला तशीच दिसली त्यामुळे मग मी हीच घेतली. आणि कलर पण खूप छान आहे. माझ्याकडे असा क्रीम कलर होता आधीचा आणि आताचा थोडा ब्राऊन आणि गोल्डन आहे. तर ही मी मोजडी घेतली आहे.
आणि दुसरं हे ब्लॅक कलरचं फुटवेअर आहे. माझ्याकडे येल्लो पण आहे अशातून, त्याला अशी चेन आहे, त्यामुळे ते पण खूप छान दिसतं. मी ब्लॅक घेतलेत, माझ्याकडे येल्लो आहे म्हणून मी ब्लॅक घेतले. कोणत्याही ड्रेसवर मॅचिंग होतं त्यासाठी मी हे घेतले. तर खूप छान आहे डिझाईन. मी तुम्हाला आता जवळून दाखवते. या स्लिंग बॅगचा कलर एकदम असा डार्क आहे, बघताच मला आवडली. स्लिंग बॅग म्हणा किंवा क्रॉस बॉडी बॅग म्हटलं तरी चालेल. तर ह्याच्यात पर्स, एक छोटंसं वॉलेट असेल, मोबाईल असेल, लिप बाम किंवा एखादा लिपस्टिक असेल तर व्यवस्थित ह्याच्यात छान बसून जातं. माझ्या पर्समध्ये माझं सामान कमी आणि चिकूचंच असतं, कॅप म्हणा किंवा वॉच म्हणा. तर त्याचा सामान तो घेतो, तर सोबत आम्ही बाहेर गेल्यावर आणि नंतर मला देतो बॅगेत टाकायला. ह्याच्यामध्ये एक छोटंसं खण आहे आणि बाहेरून नाही आहे. बाहेरून असलं ना तर बरं पडतं, आपल्याला सुट्टे पैसे ठेवायला बरं पडतं. पण बघता क्षणी मला ही पर्स खूप आवडली होती. ह्याच्यात सेम होती बॉटल ग्रीन कलरची, पण मी ब्लॅक घेतलं, माझ्याकडे ब्लॅक नव्हता. काही कलर असे आहेत जे कॉमन आहेत, ते सगळ्या ड्रेसवर म्हणा, साडीवर, वेस्टर्न वेअरवरती छान दिसतात. आणि ह्याची चेन पण खूप आवडली मला. आणि हा एक ह्याला बेल्ट पण दिला आहे. जर तुम्हाला नॉर्मल ह्याची बॅक पर्स जी साईज आहे ती करायची असेल तर तुम्ही हे लावू शकता किंवा चेन पण लावू शकता. स्लिंग बॅग असल्यामुळे त्याला पण एक बेल्ट आहे. तर मी अशा पर्स खूप वापरते, ज्या आपल्याला जवळपास कुठे जायचं असेल तर बऱ्या पडतात तशा. आणि ही एक बॅग घेतली आहे, एवढ्या साईजची माझ्याकडे नव्हती, ह्याच्यापेक्षा थोडीशी एक लहान आहे. तर ही एक घेतली मी. मला ह्याचा कलर पण खूप आवडला. आणि ह्याला बाहेरच्या साईडला पण एक खण आहे आणि मध्ये पण छान असे 2 ते 3 खण आहेत. याची जे झीप आहेत त्याची पण चांगली क्वालिटी आहे आणि मला खूप आवडली ही. तर त्यासाठी मी ही घेतली. तर ती मगाशी तुम्हाला जी स्लिंग बॅग दाखवली त्याच्यातून सेम होती बॉटल ग्रीनवाली. तर संदीप बोलत होता ती पण घे, दोन्ही घेऊन टाक, चांगल्या वाटतील. पण म्हटलं दोन्ही सारख्या नको, कलर जरी वेगळा असेल तर दोन्ही सारख्या नको, म्हणून मग मी नाही घेतली. तर ही तर खूपच छान आहे. लाँग टूरला जात असाल तर ह्या बऱ्या पडतात. बाहेरून ह्याला असं खण वगैरे नाही आहे, पाठीमागेच एकच आहे, फ्रंट साईडला नाही आहे. आणि ह्याच्यानंतर मी मोजडी घेतलेली जी तुम्हाला मी दाखवली. तर ही अशी आहे, जवळून खूप छान दिसते. याच्यावर जी डिझाईन आहे ती नेटमध्ये आहे, तर काही अडकलं तर हे फाटणार. आणि बाकीचं जे आहे ते दोऱ्याचं वर्क केलेलं आहे. सूटवर, कुर्तीवर, साडीवर पण छान दिसतात. आणि दुसरे आहेत हे ब्लॅकवाले, तर हे या पर्ससोबत मॅच होतात ते. तर हे पण मला खूप आवडले. तुम्हाला कसे वाटले मला नक्की सांगा कमेंट्समध्ये. बस मी एवढी शॉपिंग केली. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट्समध्ये. आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. ते वांग्याचं भरीत, पापड, भजी आणि भाकरी. आणि ही जी मिठाई आहे ती संदीपच्या फ्रेंडने दिलेली. त्याची टेस्ट एकदम फालुद्यासारखी लागते, खूप छान आहे. आणि वांग्याचं भरीत पण खूप छान झालेलं. तर असा होता आजचा दिवस. तुम्हाला माझी शॉपिंग कशी वाटली ते मला नक्की सांगा कमेंट्समध्ये. आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.